मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. ई-केवायसी साठी महिला विकास विभागानं आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ दिली आहे. आता 30 एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे. मात्र तरी देखील राज्यातील 26,34,000 लाडक्या बहिणींनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची चिन्ह आहेत. परंतु या 26 लाख महिलांनी अद्यापही ई-केवायसी का केलेली नाही याचं कारणही आता समोर आलं आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. महायुती सरकारची लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीला चांगलाच फायदा झालाय. या योजनेची सध्या पडताळणी जोरात सुरू असून 30 एप्रिल रोजी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत ती सुरू राहणार आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती, उष्णतेची लाट अशा कारणास्तव ई-केवायसी करण्याची शेवटची संधी लाडक्या बहिणींना देण्यात आली आहे. मात्र तरीही 26,34,000 लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही. या लाडक्या बहिणींकडे ई-केवायसी करण्यासाठी पुरेशी कागदपत्र नाहीत असं आढळून आलं आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी शेवटच्या 4 दिवसात ई-केवायसी पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे. एप्रिल अखेर या योजनेची सद्यस्थिती स्पष्ट होणार आहे. एप्रिल नंतर काही अपवाद वगळता जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान 2,47,00,000 लाभार्थींपैकी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. या अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून त्यांना देण्यात आलेली रक्कम वसूल न करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यामध्ये 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलं आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांनी घेतलेला लाभ सरकार वसूल करणार आहे. तर तेवढ्याच पुरुषांनी या योजनेचा फायदा उचलला आहे. चुकीची माहिती देणारे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखवणारे, सरकारची फसवणूक करणाऱ्या अशा लाभार्थींकडून जवळपास 165 कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत.